काय आहे नेमकं? हा बायोडिग्रेडेबल जसं की आपल्याला माहिती की नर्सरीमध्ये प्लांटचं म्हणजे प्लॅस्टिकचं प्रोडक्शन खूप होतं. तर ते प्रोडक्शन टाळण्यासाठी मी इथं हा बायोडिग्रेडेबल पॉट बनवला आहे, ज्याच्यामध्ये मी मुलतानी माती, पेपर पल्प, कोकोनट कॉईल, पीनट शेल पावडर आणि फ्रूट शेल पावडर वापरली आहे. हे सगळं बनवून मी हा पॉट बनवला आहे. हा पॉट आपण डायरेक्टली जमिनी किंवा आपल्या गार्डनमध्ये किंवा फार्ममध्ये डिकम्पोज करू शकतो. डिकम्पोज केल्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जसं की फंगाय, बॅक्टेरिया, हे त्याला डिगिंग करून त्याला मॅन्युअर्समध्ये कन्वर्ट करतात. आणि जेव्हा हे मॅन्युअर्समध्ये कन्वर्ट होतात तेव्हा हे जे इंग्रेडियंट्स आहेत ते एक प्रकारचे कंपोस्टच आहे. ते सॉइलची pH व्हॅल्यू मेंटेन करतात, प्लस फर्टिलिटी पण जास्त ठेवतात, प्लांट्सला एक्स्ट्रा न्यूट्रिशियन्स पण देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं प्लॅस्टिकचं प्रोडक्शन कमी होतं. धन्यवाद. शंकरराव गुट्टे पाटील, इंग्लिश मीडियम स्कूल, जुन्नर. प्रत्यक्षात राबवायचं असेल तर आपण राबवू शकतो.